झालेल्या डिप्लोमसीच्या माध्यमातूनही दिलं जाते. दीपक. धन्यवाद सोमेश या अपडेट बद्दल. आणि आपल्यासोबत सध्या निवृत्त कर्नल सतीश ढगे सर आहेत. आपण त्यांच्याशी एकंदरीत कालचा हल्ला आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने कार्य केलेलं आहे आपल्या दलांनी याबद्दल संवाद साधूया. सतीश सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. काल ज्या पद्धतीने भारतीय सैन्याने कारवाई केली आहे, नौदलाने कराचीवरती हल्ला केलेला आहे, एकंदरीत हे आक्रमण आणि हा सगळा वेग बघता पाकिस्तानचा किती टिकाव लागू शकेल, काय सांगू शकाल तुम्ही या कालच्या कामगिरीबद्दल? नमस्कार, जय हिंद. पूर्वी काल रात्रीच्या लेट नाईट पर्यंत आपल्याही चॅनलवर मी विश्लेषण करत होतो आणि आज ब्रेकफास्ट न्यूजमध्ये तुमच्यासोबत आहे. पहाटेपासूनच विश्लेषण आणि अपडेट्स आपण त्या ठिकाणी घेतोय. मुळात आपण जर पाहिलं तर कालच्या रात्री अत्यंत अभूतपूर्व अशा त्या प्रकारच्या घटना घडल्या आणि पाकिस्तानमध्ये जे आहे जबरदस्त हल्ले भारतातर्फे त्या ठिकाणी करण्यात आले. पण मुळातच मागच्या 2 दिवसाच्या घटना पाहिल्या तर आपण स्पष्टपणे केलं होतं की आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, आम्हाला एस्केलेट करायचं नाही, आम्ही फक्त रेसिप्रोकल ऍक्शन त्या ठिकाणी करू. त्यांनी मिलिटरी स्ट्राईक आपल्या ज्या आहेत परवाच्या रात्री मिलिटरी स्ट्राईक एक प्रकारे केले होते. 15 मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न भारतामध्ये पाकिस्ताननं केला होता. त्याला आपण न्यूट्रलाइज केलं, पण त्याचा रिस्पॉन्स म्हणून आपण लाहोरच्या आसपासची त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याला न्यूट्रलाइज त्या ठिकाणी केलं होतं. आणि त्याच्या पुढच्या रात्री आणखीन म्हणजेच कालच्या रात्री एक अत्यंत महत्वाचा टप्पा पाकिस्ताननं त्या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णतः म्हणजे लद्दाख असो, काश्मीरची व्हॅली असो, जम्मू असो, पंजाब असो, राजस्थान असो, गुजरातच्या कच्छ पर्यंत या सगळ्याच भारताच्या वेस्टर्न बॉर्डरवर जबरदस्त अशा प्रकारे मिसाईल आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला. पण मजबूत अशा प्रकारची आपल्याकडची S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर आकाश जे भारतामध्ये बनलेलं मिसाईल सिस्टम आहे ती सुद्धा या ठिकाणी कामाला आली. आणि मुळात या प्रकारच्या काउंटर UAS मेकॅनिझममुळे, या ग्रीडमुळे आपण हे सगळे हल्ले जे आहे एक प्रकारे निष्प्रभ करण्यामध्ये यशस्वी झालो. पण मुळात हे जे हल्ले होते हे लष्कराविरुद्ध नव्हते. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मानवी वस्त्या आहेत, नागरी वस्त्या आहेत, पॉप्युलेशन डेन्सिटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे हल्ले करण्याचे प्रयत्न केले. आणि माझ्या मते इथंच पाकिस्ताननं घोड चूक केली. दॅट वॉज द रेड लाईन. ही रेड लाईन जी आहे पाकिस्ताननं क्रॉस केली. आणि त्याच्यानंतर काही काळातच काल रात्री आपण पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी NSAशी चर्चा केली. त्याच वेळेस संरक्षण मंत्री जे आहेत ते आपल्या CDS आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून जे आहे माहिती घेत होते. आणि त्याच वेळेस आपले मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे डॉक्टर S जयशंकर यांनी 10 राष्ट्रांच्या प्रमुखांशी किंवा त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी त्या ठिकाणी चर्चा केली, ज्यामध्ये USA सुद्धा समावेश होता. आणि ह्या सगळ्या चर्चेमधून आणि या प्रकारच्या पोस्चरिंग मधून इनफ इज इनफ अशा प्रकारचा माझ्या मते जो आहे निर्णय त्या ठिकाणी झाला असेल. आणि खऱ्या अर्थानं करारा जबाब द्यायला आपण सुरुवात केली. पाकिस्तानमधला असला कुठलाच एरिया उरलेला नाही की ज्या ठिकाणी भारतानं कारवाई केली नाही किंवा भारतानं हल्ले केले नाही. पाकव्याप्त काश्मीर असो, बहावलपूर त्या ठिकाणी असो, कराची असो, इस्लामाबाद असो, लाहोर असो, तुम्ही फक्त नावं त्या ठिकाणी घ्या, रावलपिंडी असो, या सगळ्या ठिकाणी पाकिस्तानमधल्या 15हून जास्त 16हून जास्त शहरांवर जे आहे भारतानं त्या ठिकाणी हल्ले केले अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. नक्कीच आता 10 वाजता जी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची पत्रकार परिषद होईल त्या ठिकाणी जे आहे म्हणजे नेमकं याचं जे आहे ऑथेंटिकेशन त्या ठिकाणी होईल की नेमकं भारत सरकारनं काय केलं काय नाही याचं ऑथेंटिकेशन आपल्याला 10 वाजता पत्रकार परिषदेतून मिळेलच. पण हे सगळं भारतानं त्या ठिकाणी केलं तरी पाकिस्तानची शेपूट वाकडीच आहे. कारण थोडंसं पाकिस्तान मीडियामध्ये जरा तुम्ही वाकून पाहिलं आणि त्या ठिकाणचा जर अपडेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचा एवढं कंबरड मोडल्यानंतर सुद्धा जो आहे तो कांगावा सुरूच आहे. आज घडीला पाकिस्तान म्हणतंय की 1 नाही 2 नाही, आपण टोटल 25 म्हणजे पाकिस्ताननं जे आहे आमचे 25 ड्रोन पाडले असा त्यांचा दावा आहे. कुठलंही प्रूफ नाही, पण अशा प्रकारचे फेक न्यूज, अशा प्रकारचे दावे हा पाकिस्तान नक्कीच करत आलेला आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचं काम हे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने केलं होतं. मला अपेक्षा आहे की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देऊन, प्रूफ देऊन आपण पाकिस्तानचा बुरखा फाडू. पाकिस्तान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कंबरड मोडलं तरी सुद्धा रिटेलिएट करण्याचा प्रयत्न करतच राहील असं मला वाटतं. एकीकडे भारताच्या सोबत वाकड्यात जाऊन पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले, परंतु या पाकिस्तानचं जे शेपूट आहे ते मात्र अद्यापही वाकडं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. काही अपडेट आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात आणि त्यानंतर पुढच्या बातमीकडे वळल्यानंतर पुन्हा एकदा विश्लेषणासाठी तुमच्याकडे. भारताशी वाकड्यात जाऊन पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून